महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. भारताचा पाकिस्तानला आणखी मोठा धक्का. पाकिस्तानच्या बोटींना भारतीय सीमेत नो एंट्री, तर पाकिस्तानची पोस्टल सेवा ही बंद. भारत सरकारचा पाकिस्तानला पुन्हा एक दणका. सर्व वस्तूंच्या आयात निर्यातीवर घातली बंदी. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती कमी होईना. अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी करून भारताला युद्धासाठी उकसवण्याचा प्रयत्न. पहलगाम हल्ल्यातील संशयित श्रीलंकेला पळाल्याचा संशय. भारताच्या अलर्ट नंतर चेन्नईतून कोलंबोला गेलेल्या विमानाची यंत्रणांकडून कसून चौकशी. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची होणार भेट. भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर संजय राऊतांची टीका. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरून मंत्री शिरसाटांनी व्यक्त केला संताप. मग खातं हवंच कशाला? निधीबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं केलं स्पष्ट. उड्डाणपूल पाडकामाला विरोध करणाऱ्या प्रभादेवीतील स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट. योग्य पुनर्वसनाशिवाय घर खाली करू नका, राज ठाकरेंनी दिला पाठिंबा. शिर्डीचं साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल. अज्ञात व्यक्तीनं मेलची धमकी दिल्याची माहिती. साई संस्थांसह पोलीस यंत्रणा अलर्टवर. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 11 मेला होणार अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडणार अनावरण. आणि नागपूर आणि वर्धा शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. काही ठिकाणी विजेचे खांब तर काही ठिकाणी घरातील पत्रे उडाल्याची माहिती.